सत्यमेव जयते न्यूज.com। अलिबाग विभाग नगर परिषद निवडणुकीत आता प्रचाराने जोरदार वेग पकडला आहे। शेकाप, काँग्रेस, मनसे आणि महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, शिवसेना, शिंदे गट अशी सरळ लढत पाहायला मिळत आहे। तर काही प्रभागांमध्ये उभटा शिवसेनेचेही उमेदवार रिंगणात उतरले आहेत। त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढलेली दिसते। प्रभाग क्रमांक 7ब मध्ये भाजपचे उमेदवार ऍडव्होकेट अंकित बंगेरा हे जोरदार प्रचार करत असून घरोघरी भेटी, प्रचार सभा आणि सोशल मीडियाद्वारे जनतेपर्यंत आपले विचार पोहोचवत आहेत। प्रभाग क्रमांक 7ब भाजप उमेदवार ऍडव्होकेट बंगेरा यांनी या निवडणुकीत मतदारांना थेट आवाहन केले आहे। त्यांच्या मते विकासाचे काम गतिमान करणे, उद्यमान रस्ते आणि नागरिक सुविधा हा त्यांचा मुख्य अजेंडा असून तरुणांसाठी संधी वाढवण्याचे आश्वासन त्यांनी दिले। माझ्या प्रभागातील बंधू भगिनी, माता, माझे मतदार व सर्व नागरिकांना माझा नमस्कार। राजकारण म्हणजे सत्ता नव्हे, तर राजकारण हे एक जबाबदारी आहे हे भान ठेवून मी भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आपल्या समोर या प्रभागामध्ये उमेदवारी अर्ज सादर केला आहे। या प्रभागासाठी माझी काही ठोस कल्पना आणि ठोस भावना आहेत ज्या मी आपल्यासमोर व्यक्त करू इच्छितो। मी या प्रभागासाठी ठामपणे आपल्याला विश्वास देऊन सांगतो की मी काही मुद्द्यांवरती प्रमुखपणे काम करणार आहे। त्यात स्वच्छता, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या इकडचे अरुंद रस्ते, गल्ली ज्या अंधारमय आहेत त्या प्रकाशमान केल्या पाहिजेत, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। दुसरा प्रश्न जो स्वच्छ पाणी पुरवठा, म्हणजे आज अलिबाग शहर हे कित्येक वर्ष फक्त 1 तास किंवा 1.5 तास पाणी पुरवठा होतो, तो सुद्धा अपुरा होतो। यासाठी प्रयत्न करून तो पाणी पुरवठा पूर्ण वेळ राहील याचा मी प्रयत्न करणार आहे। जर आपण बघितलं तर काही ठिकाणी कोळीवाड्यामध्ये आज देखील पाणी पुरवठा होत नाही, तर जुन्या लाईनी कशा बदलता येतील, त्याचं तांत्रिक विश्लेषण कसं करता येईल, या सगळ्या गोष्टींकडे मी लक्ष देणार आहे। तसेच आज जर आपण बघितलं तर युवा वर्गासाठी कोचिंग क्लासेस, स्पर्धा परीक्षेसाठी कोचिंग क्लासेस, करिअर गायडन्स या सर्व गोष्टींसाठी उपाययोजना मी करणार आहे। तसंच जर आपण बघितलं की सर्वात मोठा प्रश्न जो अलिबागचा आहे तो डम्पिंग ग्राउंडचा, आजपर्यंत नगरपालिकेकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही। या डम्पिंग ग्राउंडवरती योग्य तो प्रोजेक्ट उभारून तिकडे त्या कचऱ्यापासून सोनं निर्मिती करता येईल, म्हणजे त्या कचऱ्यापासून त्याचं प्रोसेसिंग करून त्याचं उत्पन्नात वाढ होऊन त्या उत्पन्नापासून आपल्या नागरिकांना फायदा होईल, याकडे बघण्याचा प्रयत्न मी करणार आहे। जर आपण बघितलं तर ज्या काही योजना येतात, ज्या काही फंड्स येतात, ते पारदर्शकपणे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचले पाहिजे, यासाठी मी ठामपणे लक्ष देणार आहे। माझे मतदार बंधू भगिनींनो, तुमचं एक मत हे मला तुमच्या उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाणार आहे। तरी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, म्हणूनच माझी तुमच्याकडे विनंती आहे की दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान केंद्रावर जाऊन कमळ समोरचं बटन दाबून मला बहुमताने विजयी करावे व आपण अलिबाग स्वच्छ, सुरक्षित व प्रगत बनवण्यासाठी मला संधी द्यावी, ही तुम्हाला नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसा प्रचार अधिक आक्रमक होत चालला आहे। उमेदवारांच्या आश्वासनावर मतदारांचा प्रतिसाद कसा असेल आणि कोणाच्या बाजूला जनमत झुकेल हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे।